ज्या काही गोष्टी राहिलेल्या होत्या त्या आता ह्या जन्मामध्ये पूर्ण होतील. माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने या जन्मामध्ये त्या गोष्टी पूर्ण होतील. आणि ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनाचा पर्स्पेक्टिव्ह, न्यू पर्स्पेक्टिव्ह, पर्पज तुमच्या जीवनाचं ती तुम्हाला दाखवून देणार आहे. बघा, तुम्ही जीवनामध्ये कसंही जा, इकडून जा तिकडून जा, परंतु डिवाइन तुम्हाला बरोबर त्या मार्गावरतीच आणतं जे तुमच्या जीवनामध्ये घडायचं असतं. कारण तू सगळेच तर नुकसान झालेलं आहे, त्यांचं सगळंच झालेलं आहे, परंतु येथे प्रिटेंडिंग टू बी फाईन दाखवतात तर असं की खूप जास्त फाईन आहे, खूप चांगलं चाललेलं आहे, किंवा म्हणतात ना सगळं नुकसान झालं तरी बोलून दाखवायचं की सगळं नुकसान झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा आईट जी आहे, इगो जो आहे, तो इगो काही सोडायचा नाही. तर अशा प्रकारची लोक तुमच्या आजूबाजूला आहे, विचार व्हेरी जेलस अबाउट यू. तुमच्या बाबतीमध्ये मे बी मागे ज्या काही गोष्टी घडल्या त्या संदर्भात चर्चा केली जात आहे. आणि आता सध्याचं तुमचं जे चेंज झालेलं रूप आहे, बदलतं रूप आहे, त्याही बाबतीमध्ये येथे चर्चा होताना दिसून येत आहे. असू शकतं पूर्वी तुम्ही खूप जास्त असहाय्य, लाचार, दुर्बल, काय म्हणतात ना, असहाय्य मे तो आपला नारी हू, असं काहीतरी आहे तुमच्या बाबतीमध्ये. परंतु आता चर्चा त्या नाही, चर्चा मे बी ह्या आहेत की हाऊ कॅन इट बी पॉसिबल, शी इज व्हेरी चेंज और ही इज व्हेरी चेंज, हाऊ इट कुड बी पॉसिबल, अशा ही चर्चा होत आहे. हे कसं काय बदललं एवढं सगळं, ह्या तर खूप जास्त शांत होत्या किंवा खूप असहाय्य अबला असं होतं, अँड कसं काय ही बदलली किंवा कसं काय हा बदलला, तर अशाही ऊर्जा येथे आहेत. असू शकतं तुम्ही तुमच्या ऊर्जांवरती कार्य केलेलं आहे. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या अराउंड जी कुठली नेगेटिव्ह एनर्जी आहे किंवा तुमच्या ऑरा फील्डमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करत आहे. ऑल नेगेटिव्हिटी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स, बॅकफायर ऑल नेगेटिव्हिटी. लेट्स सी, पाहूया आपल्याला आज काय एनर्जी जाणवत आहेत, तुमच्या अराउंड कुठल्या एनर्जीज आहेत. लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angel, spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. Archangel Raphael, please guide me and protect me in this reading. Jai Ma Kali. All positive energies, my ancestors, my spirit guides, my ascending masters, my spirit animals, spirit birds, please guide me and protect me. Thank you so much. तर लेट्स सी, पाहूया आज आपल्याला काय ऊर्जा जाणवतात, तुमच्या अराउंड कुठली परिस्थिती आहे, सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय गायडन्स मिळणं गरजेचं आहे, त्या अकॉर्डिंग ही रीडिंग असणार आहे. तर लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाईड मी. कलेक्टिव्हची रीडिंग जी आहे त्यामध्ये त्यांची एनर्जी काय आहे, कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे, डिवाइन प्लीज गाईड मी. तर येथे आपण 5 कार्ड्स घेतलेले आहेत, 5 कार्ड. बॉटमची ऊर्जा आपल्याला इथे दिसून येत आहे 2 ऑफ कप्सची आहे, अँड त्याच्यानंतर आहे क्वीन ऑफ पेंटिकल्स, तर सॉरी क्वीन ऑफ वॉन्ड्स. तर इथे आपल्याला दिसून येत आहे दिस इज द एनर्जी. हा आहे आपल्या एनर्जीचा मूळ सोर्स, जी तुमच्या अराउंड कुठली तरी फिमेल ऊर्जा आहे, नेगेटिव्हिटीचं कारण बनलेली आहे. मे बी कार्यक्षेत्रामध्ये आहे, घरी आहे किंवा कुठेही आहे, तुमच्या डोकेदुखीचं कारण ती व्यक्ती आहे. सो येथे दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूला जी काही परिस्थिती आहे त्या अकॉर्डिंग येथे ऊर्जा आलेल्या आहेत. सध्या असू शकतो तुम्ही कोणाचा तरी खूप जास्त विचार करत आहात, थॉट्स, रिपीटेड थॉट्स तुमच्या मनामध्ये येत आहे. काहीतरी जे आहे धनाच्या संदर्भात आहे, आर्थिक स्टॅबिलिटीच्या संदर्भात आहे, रिलेशनशिपच्या संदर्भात येथे गोष्टी इंडिकेट होत आहे, किंवा असंही असू शकतं येणारे जे काही तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आहेत तर त्या अकॉर्डिंग ह्या ऊर्जा असणार आहे.
तर येथे आपल्याला ऊर्जा माता महालक्ष्मीची ही जाणवलेली आहे. हे जे कार्ड आहे हे खूप लक्झुरियस अशी फिमेल आहे. आणि खूप लक्झुरियस फिमेल कोण आहे तर माता महालक्ष्मी आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आज उद्या शुक्रवारच्या आसपास शनिवारपर्यंत मिळालेला असेल तर नक्कीच यामधील जी काही ब्लेसिंग्स आहे ती तुमच्यासाठीच आहे. कारण की हा व्हिडिओ बेसिकली ब्लेसिंगचाच आहे, आशीर्वादाचाच आहे. कारण की टुडे आय फील व्हेरी लाईट अँड खूप लाईट एनर्जी आहेत काहींच्या बाबतीमध्ये. म्हणजे हा फ्युचरच्या एनर्जी आहेत. मे बी सध्या तुम्ही बॉडी पेनमध्ये असणार आहात, सध्या तुम्हाला काहीतरी हेल्थ इश्यू आहेत, सध्या काहीतरी नजर दोष म्हणा किंवा असं काहीतरी आहे जे तुमच्या अराउंड झालेलं आहे. की काही लोकांना असतं थोडंसं काही झालं की त्यांना नजर लागते किंवा थोडंसं काही झालं की कुठे बाहेर गेले तरी सुद्धा त्यांना सेन्सिटिव्ह असल्यामुळे खूप जास्त त्या गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये घडतात. असू शकतं स्लीपलेस नाईट्स आहेत किंवा काहींना खूप जास्त झोप येत आहे. स्वप्नांमध्ये सुद्धा त्यांना काही ना काहीतरी अशा गोष्टींची माहिती त्यांना मिळत आहे. तर असू शकतं तुमच्या अराउंड कुठली तरी ऊर्जा जी आहे नेगेटिव्हली फोर्सफुली कार्यरत आहे. परंतु ह्या सगळ्यांवरती तुम्हाला माता महालक्ष्मीचा आशीर्वाद येथे लाभत आहे. तेच मे बी असू शकतं तुमच्या कुलदेवी आहेत किंवा तुम्ही त्यांची मनापासून सेवा केलेली आहे. पास्ट लाईफची ऊर्जा आहे, मागच्या जन्मात केली असेल तर असू शकतो तुम्ही ती तुमची कुलदेवी आहे किंवा नाही आहे, परंतु तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड फील करता. इतर कुठल्याही देवी देवतापेक्षाही तुम्ही त्यांना खूप जास्त कनेक्टेड आहात असंच येथे दिसून येत आहे. कारण की त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं आहे. प्रत्येक बाबतीमध्ये त्या तुम्हाला सहकार्य करतात. प्रत्येक बाबतीमध्ये त्या तुमच्याशी एक मातृत्वाचं नातं तुमच्या सोबत आहे. तर सध्या असू शकतं घरामध्ये आर्थिक चणचण आहे, अडचणी आहेत. जॉब जरी करत असाल किंवा बिझनेस जरी असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये पाहिजे तेवढी सध्या स्थिती एवढी मजबूत नाहीये की भविष्याच्या दृष्टीने काही प्लॅनिंग तुम्ही आज करू शकता. कारण की सध्याची परिस्थिती कठीण असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येथे आपल्याला दिसून येत आहे मे बी कोणीतरी लोक असे आहेत तुमच्या अराउंड ज्यांची एनर्जी तुम्हाला फील होत आहे. दे आर व्हेरी जेलस. असू शकतं कोणीतरी खूप जास्त जेलस आहे की त्यांच्याकडे ते नाहीये जे तुमच्याकडे आहे. असं काहीतरी ज्ञानाचा साठा म्हणू आपण, धन म्हणू, काहीतरी असं आहे जे त्या व्यक्तींकडे नाहीये. त्यामुळे त्यांची ऊर्जा येथे आपल्याला जाणवत आहे. मे बी त्यांनी काही ना काहीतरी मागे जे आहे तुमच्या बाबतीमध्ये अफवा पसरवलेल्या आहेत. तुम्ही खूप संघर्षांनाही सामोरे गेलेले आहात. मे बी इतके संघर्ष साधारण लोकांच्या जीवनामध्ये नसतात, परंतु तुमच्या जीवनामध्ये हे संघर्ष आलेले आहेत आणि तुम्ही त्यांना फेस करत आहात. सो ह्याही ऊर्जा आहेत. आर्थिक स्टॅबिलिटीच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण चेंजेस आपल्याला ह्या पुढील काही दिवसांमध्ये होताना तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. ज्या काही गोष्टी तुमच्या रिजेक्टेड केल्या गेलेल्या होत्या तर त्या संदर्भातल्या ह्या ऊर्जा आहेत की आता त्यांना डिवाइन जे आहे ते उत्तर देताना दिसून येईल. माता महालक्ष्मीच्या हा ऊर्जा आहेत. तर ही जी तुमच्या अराउंड जी ऊर्जा जाणवलेली आहे तर ती नेमकी काय आहे, काय तुमच्या अराउंड सिच्युएशन आहे आणि तुम्हाला काय संदेश आज डिवाइन देऊ इच्छित आहे, तर त्यावरती आपण कार्ड्स घेत आहोत. तर तोपर्यंत तुम्ही एनर्जी एक्सचेंज करा. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. ओके, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड तुमचा कर्मा जो आहे तो पॉझिटिव्हली क्रिएट करा. बिकॉज इथे आपण घेऊन तर काही जात नसतो, पण आपला कर्मा जो आहे तो आपल्यासोबत जातो. देन यू हॅव टू सबस्क्राईब द चॅनल. चॅनलला सबस्क्राईब करा. हाईपचं बटन असतं ते पण तुम्ही प्रेस करा. तर असू शकतं कोणीतरी जे आहे खूप जास्त विचार करत आहे. असू शकतं तुम्ही खूप जास्त विचार करत आहात किंवा तुमच्या बाबतीत कोणीतरी असं आहे जे खूप विचार करत आहे. मे बी निगेटिव्हली असू शकतं किंवा पॉझिटिव्हली असू शकतं. जर तुम्ही कनेक्शनमध्ये आहात, तुमचं लव्ह रिलेशनशिप आहे, तर असू शकतं तुमचे पार्टनर सध्या तुमच्याबद्दल म्हणजे दे आर थिंकिंग अबाउट यू. ते खूप जास्त विचार तुमचा करत आहे असं दिसून येत आहे. अँड त्याची फ्रिक्वेन्सी ही तुम्हाला जाणवते, व्हायब्रेशन्स ही तुम्हाला जाणवतात. मे बी तुम्हाला त्यांच्या संदर्भात काही नावं दिसत आहे, त्यांच्या संदर्भात काही गोष्टी तुम्हाला वेळोवेळी न्यूज तुम्हाला कळत आहे. काही ना काहीतरी अशी माहिती आहे जी तुम्हाला समजत आहे. अँड त्याच्यामुळे सुद्धा येथे ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे. किंवा असू शकतं कोणीतरी खूप जास्त घरच्या प्रॉब्लेम्समुळे चिंतेत आहे. अशा ही ऊर्जा येथे आहे. थॉट्स अँड इमोशन्स आर टँगल्ड अप लिडिंग टू ओव्हर थिंकिंग. तर असे काही थॉट्स, रिपीटेड थॉट्स तुमच्या मनामध्ये सतत येत आहे, जे की तुमच्या डोकेदुखीचं कारण बनलेलं आहे. असू शकतं कोणाचं तरी खूप जास्त डोकं दुखत आहे अँड त्यांना रेस्टची गरज आहे. सो सध्या हे जे काही थिंकिंग खूप जास्त झालेली आहे तुमची, तर तुम्हाला येथे माता महालक्ष्मी हेच गाईड करत आहे की तुम्हाला आराम करण्याची गरज आहे. रेस्ट करा.
सध्याच्या स्थितीमध्ये. ओके, समथिंग अबाउट. ओके, तर येथे आपल्याला दिसून येत आहे काही टू फेस, म्हणजे दोन चेहऱ्याची लोक तुमच्या आजूबाजूला आहे बघा. जेव्हा त्यांचं काम असतं की नाही त्या लोकांचं, त्यावेळेस ते तुमच्याशी खूप गोड गोड बोलतात, परंतु का त्यांचं काम होऊन गेलं की नंतर मी कोण आणि तू कोण अशी परिस्थिती तुमच्या अराउंड अनेकदा दिसून येते. तुम्हाला असू शकतं तुम्ही अशी लोक आहात की तुम्ही रिलेशनशिपला खूप जास्त महत्त्व देता. तुमची नातेसंबंध, तुमचे प्रेम संबंध, तुमचं सोशल जे रिलेशनशिप्स आहेत इतरांसोबत, तर ते संबंध त्यांच्याशी तुम्ही खूप जास्त भावनिकतेने कनेक्टेड असता. बिकॉज यू आर व्हेरी इमोशनल पर्सन. आणि कुणाशी एकदा तुमचं नातं जोडलं गेलं की तुम्ही लवकरात लवकर त्या लोकांना विसरत नाही किंवा मग त्यांच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असता. तर अशा प्रकारच्या राशी येथे इंडिकेट होत आहे. वॉटर साईन येथे इंडिकेट होत आहे. मे बी वृश्चिक, कर्क, मकर ह्या प्रकारच्या राशी तुमच्या असण्याची शक्यता आहे. किंवा कुंभ, मेष, सिंह या प्रकारच्या राशी असण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. किंवा मिथुन राशी सुद्धा येथे इंडिकेट होत आहे, जी की आपल्याला येथे हे दोन दाखवत आहे. मिथुन राशीचं आपल्याला माहिती आहे की दोन स्त्रिया असतात, त्यांच्या हे साईन आहे त्यांच्या राशीचं. तर मे बी ती ही रास येथे इंडिकेट होत आहे. तर तुमच्या आजूबाजूला अशी लोक आहेत जेव्हा त्यांची गरज असेल ते तुमच्या पुढे अतिशय दयनीय अवस्था दाखवतील. असं दाखवतील की तुमच्याशिवाय आमचं कुणीच नाही आहे अँड आम्ही खूप सध्या लाचार आहोत आणि तुमच्याशिवाय तुम्हीच आमचे दाते आहात, तुम्हीच आमच्या जीवनाचं कल्याण करणारे आहात. तर असे काही लोक तुमच्या अराउंड आहे. आणि तुमचा स्वभाव असा आहे की मागचं पुढचं सगळं विसरून जाता आणि सगळ्यांसाठी सगळं करून देता. तुम्ही तुमच्याकडं भलेही तुमच्या अकाउंटला 0 असतील तर दुसरीकडून कुठून तरी घेऊन तुम्ही लोकांची मदत करणारे असू शकता. सो यू आर व्हेरी इनोसंट पर्सन. तर अशी ऊर्जा आहे. परंतु येथे बघा, ती जी लोक आहेत ती टू फेस आहे, म्हणजे दोन तोंड आहेत त्यांची. तुमच्या पुढे दाखवताना घेताना पैसे एकदम खूप असे तोंड गरीब करून घेतील, एकदम इमोशनली इनोसंट होऊन घेतील. परंतु एकदा का त्यांचं काम झालं की तेच तुम्हाला काय दाखवतील की आम्हाला तर काही ते पैशांची गरज पण नव्हती, परंतु ठीक आहे आम्ही बघितलं मिळतात का काय, किंवा असं फसवतात ते. अँड तुम्हाला अनेकदा अशा तुम्ही ह्या सिच्युएशनला सामोरे गेलेले आहात बिकॉज तुम्ही त्यांच्याशी खूप जास्त कनेक्टेड असता, इमोशनली तुम्ही कनेक्टेड, तुमचं सगळं एनर्जी त्याच्यामध्ये घातलेली असते. परंतु ही जी लोक आहेत ही सुधारणारी नाहीये. तुम्ही त्यांना पैसे देऊन पहा, तुम्ही त्यांना प्रेम देऊन पहा, तुम्ही त्यांना सहानुभूती देऊन पहा, परंतु त्या बदल्यात तुम्हाला कोणीही मदत करणारे येथे भेटत नाही. ज्यावेळेस तुमच्यावरती वेळ येते त्यावेळेस तुम्ही एकटेच असता, तुम्हालाच तुमचं करावं लागतं, त्यावेळेस तुमच्या मदतीला कोणीही येत नाही. अँड असंही दिसून येते की तुम्ही असे पर्सन आहात की तुम्हाला इतर कोणाची मदत घ्यायलाही आवडत नाही. सेल्फ रिस्पेक्ट खूप जास्त आहे, सेल्फ रिस्पेक्ट खूप जास्त आहे. त्याचबरोबर असू शकतं तुम्ही खूप जास्त लोकांपेक्षा तुम्हीच जास्त विचार करता की ह्यांना किती त्रास होईल. सो अशाही ऊर्जा इथे दिसून येत आहे. मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये ह्या ऊर्जा आहेत, तर काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं कोणीतरी जे पर्सन आहे जे पास्टमध्ये तुमच्यासोबत होते, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये होते, तर ह्या ऊर्जा आहेत. हे बघा, एखाद्याच्या जीवनामध्ये जर आपण काही नुकसान केलं त्याचं, तर त्याचे फळ आपल्याला आज ना उद्या परमेश्वर देतोच. तर ते जरी स्वतःला खूप जास्त समजत असतील की आम्ही असं केलं तुमच्या बाबतीत, आम्ही कशी तुम्हाला शिक्षा दिली, किंवा आम्ही कसं तुम्हाला अडचणीमध्ये टाकलं, तर आता डिवाईनने त्यांना अशा मोठ्या अडचणीमध्ये टाकलेलं आहे की जीवनाचा नाही राहिला भरोसा, असं झालंय त्यांचं. अँड तरी सुद्धा एक म्हणतात ना, सुंब जळला तरी पीळ जात नाही, असे काही लोक असतात जे स्वतःचं मोठेपणा सिद्ध करण्यासाठी कोणत्या पातळीला जातील हे काही सांगू शकत नाही. परंतु सगळंच तर नुकसान झालेलं आहे त्यांचं, सगळंच झालेलं आहे. परंतु येथे प्रिटेंडिंग टू बी फाईन दाखवतात तर असं की खूप जास्त फाईन आहे, खूप चांगलं चाललेलं आहे, किंवा म्हणतात ना सगळं नुकसान झालं तरी बोलून दाखवायचं की सगळं नुकसान झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा आईट जी आहे, इगो जो आहे, तो इगो काही सोडायचा नाही. तर अशा प्रकारची लोक तुमच्या आजूबाजूला आहे. विचार व्हेरी जेलस अबाउट यू, तुमच्या बाबतीमध्ये खूप जेलसी आहे. अँड प्रिटेंडिंग टू बी फाईन दाखवत आहे की ते खूप चांगलं आहेत, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सध्या ओके सिच्युएशन आहे, चांगली सिच्युएशन आहे. सो लुक ॲट दिस पिक्चर. स्माइली फेस आहे बट वल्नरेबल आहे, म्हणजे सगळंच बिघडलंय आतून. यू मे अपियर स्ट्रॉंग आउटवर्डली वाईल फिलिंग वल्नरेबल. तर अशी लोक आहेत, टू फेस आहेत. कोणी असंही आहे जे खूप
नुकसान झालंय त्यांचं, परंतु दाखवत आहेत की ते खूप चांगलं आहे, हॅपीनेसमध्ये आहेत. आणि काही काही अशा आहेत की खुश आहेत, परंतु दाखवतात काय की आमचं एवढं काही चांगलं नाही. असे दोन्ही टाईपचे लोक तुमच्या जीवनामध्ये इथे दिसून येत आहे. त्याचबरोबर आपल्याला हेही दिसून येत आहे की काही ट्रूथ जे आहे, काही सत्य जे आहे ते तुम्हाला आता आता कळत आहे, किंवा असू शकतं जशा जशा तुमच्या ऊर्जा वरच्या चक्रांवरती कार्य करत आहात तुम्ही, तसं तसं तुम्हाला सत्य म्हणजे थर्ड आय चक्र जो म्हणतो आपण, तो ज्यावेळेस तुमचा ओपन होत आहे किंवा तुम्हाला अशी सेन्सेशन इथे जाणवतात. बघा, जे जे मेडिटेशन करतात हळूहळू त्यांना जोपर्यंत जेव्हा जेव्हा ऊर्जा इथपर्यंत येते थर्ड आय पर्यंत, तेव्हा येथे सेन्सेशन जाणवतात, मुंग्या चावल्यासारखं म्हणा, किंवा एक असं खिचाव येथे जाणवतो. खूप असं काहींना प्रकाश दिसतो, काहींना देवते चित्र दिसतात स्वप्नामध्ये, काहींना समजतात ते पुढे काय होणार आहे, किंवा इंट्युशन जे आहेत खूप स्ट्रॉंगली येथे जाणवतात. तर असू शकतं काहींना सत्य जे आहे घरबसल्या कळत आहे, काहींना कळत आहे की आता भविष्यामध्ये काय होणार आहे. असे व्हिडिओज त्यांच्या पुढे पॉपअप होतात की त्यांच्या परिस्थितीशी ते कनेक्टेड असतात आणि त्यातून त्यांना काय कळतं, सत्य कळतं. अनफिल्टर्ड ट्रूथ, समवन विल स्पीक देअर अनफिल्टर्ड ट्रूथ. तर कुणीतरी जे आहे, ज्या मनामध्ये भावना दडून ठेवलेल्या आहेत त्यांनी बऱ्याच दिवसापासून, त्यांनी तुम्हाला काही सांगितलेलं नाहीये, किंवा असू शकतं त्यांनी तुमच्यापासून लपवलेलं आहे, काही सत्य तुमच्यापासून लपवलेलं आहे. मे बी काहींच्या बाबतीमध्ये हे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आहे, करिअरच्या बाबतीमध्ये आहे, काहींच्या बाबतीमध्ये हे त्यांच्या बिझनेसच्या रिलेटेड येथे दिसून येत आहे. काहीतरी सत्य तुम्हाला कळून येईल बिझनेसच्या रिलेटेड. जर हा शब्द येथे आलेला आहे तर तुमचे बघा पार्टनर, को पार्टनर तुमचे जे कोणी आहेत, लगेच त्यांच्यावरती विश्वास ठेवणं सुद्धा योग्य नाहीये. कारण की येथे असू शकतं तुम्ही खूप जास्त विश्वास ठेवता लोकांवर आणि नंतर पश्चाताप करता. तर ह्या पण ऊर्जा येथे आपल्याला दिसून येत आहे. कॉफी, कोणीतरी कॉफी लवर आहे अँड कॉफी सोबत काही चर्चा होत आहे. ती एक शो आहे ना कॉफी विथ करण, तसं काहीतरी येते कॉफी विथ तुमच्या बाबतीत चर्चा सगळ्यांमध्ये होत आहे. तर अशा ही ऊर्जा येथे आपल्याला जाणवलेल्या आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड ग्रुप डायनामिक्स, तुमच्या बाबतीमध्ये ग्रुपमध्ये चर्चा केली जात आहे. तुमच्या बाबतीमध्ये मे बी मागे ज्या काही गोष्टी घडल्या त्या संदर्भात चर्चा केली जात आहे. आणि आता सध्याचं तुमचं जे चेंज झालेलं रूप आहे, बदलतं रूप आहे, त्याही बाबतीमध्ये येथे चर्चा होताना दिसून येत आहे. असू शकतं पूर्वी तुम्ही खूप जास्त असहाय्य, लाचार, दुर्बल, काय म्हणतात ना, असहाय्य में तो अबला नारी हूँ, असं काहीतरी आहे तुमच्या बाबतीमध्ये. परंतु आता चर्चा त्या नाही, चर्चा मे बी ह्या आहेत की हाऊ कॅन इट बी पॉसिबल, शी इज व्हेरी चेंज और ही इज व्हेरी चेंज, हाऊ इट कुड बी पॉसिबल, अशाही चर्चा होत आहे. हे कसं काय बदललं एवढं सगळं, ह्या तर खूप जास्त शांत होत्या किंवा खूप असहाय्य अबला असं होतं, अँड कसं काय ही बदलली किंवा कसं काय हा बदलला. तर अशाही ऊर्जा येथे आहेत. असू शकतं तुम्ही तुमच्या ऊर्जांवरती कार्य केलेलं आहे. युअर फोकस ऑन युअर सेल्फ, तुमच्या स्वतःवरती तुम्ही फोकस आहात अँड तुम्ही आता इतर त्या चांडाळ चौकटीमध्ये जात नाही, तुम्ही त्यांच्यापासून दूर राहता. आता तुम्ही त्या तसल्या ग्रुपमध्ये जात नाही जे की ह्यांच्या त्यांच्या निंदा करत असतात, नालस्ती करत असतात अँड त्यांना स्वतःचं काही काम नाही, दुसऱ्याच्या घरात काय चाललंय, ह्याच्याकडे काय चाललंय, ह्याच्या जीवनात काय झालं, हे 50 चौकशा करायचं त्यांना उद्योग आहे. एकतर खायला नाही घरात, दानात बाजीराव म्हणा, अशा प्रकारची लोक तुमच्या अराउंड असण्याची शक्यता आहे. अँड त्यांच्याच बाबतीमध्ये तेच तुमच्या बाबतीमध्ये येथे वारंवार चर्चा करताना दिसून येत आहेत. परंतु हे जे कोणी तुमच्या विरोधात कांड करत आहे किंवा तुमच्या विरोधात असत्यता पसरवलेली आहे त्यांनी, तर डिवाइन त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा तर देईलच, परंतु त्याआधी त्यांची खरे स्वरूप तुमच्या पुढे येतील. लवकरच ते तुमच्या समोर येतील. अनफिल्टर्ड ट्रूथ अँड कॉफी विथ अदर पीपल्स. तर अशी काही येते सिम्पटम्स आपल्याला दिसून येत आहे. कोणीतरी जे आहे समवन इज अबाउट टू रिव्हील, कोणीतरी जे आहे जे तुमच्या बाबतीमध्ये बोलत आहे, समवन इज अबाउट टू रिव्हील. तर येथे रिव्हील ज्या गोष्टी येत आहे, असू शकतं तुम्हाला सवय आहे की तुम्ही तुमच्या मनातलं लय, आपल्या कोणी जवळचा असो, नातेवाईक असो, मित्र कोणी तुमच्याशी थोडंसं गोड बोललं की तुम्ही लगेच काय नाही ते जे नाही ते सगळं सांगून टाकतात. तर बघा हे कलियुग आहे. येथे कधीही सगळ्या गोष्टी इतर व्यक्तींना सांगायच्या नाही, कारण की माहिती नाही कोण कोणाचं कधी काय रिव्हिलेशन करेल किंवा काय करेल. तर अशा गोष्टी आहेत. जर तुम्हाला कोणीतरी इंट्युशन देत असेल, बघा हे मेल्स असतात त्यांना इंट्युशन लवकर कळत नाही, ते लगेच सांगून टाकतात सगळ्यांना. फिमेल्सही अशा असतात काही, ते लगेच सांगून टाकतात. तर येथे जर तुम्हाला कोणी जे तुमच्यापेक्षा स्पिरिच्युअली हाय आहे किंवा विचारचक्र ज्यांचे खूप जास्त डिवाइनशी कनेक्टेड आहे, त्या व्यक्तीने जर तुम्हाला कधी सांगितलं की ह्या गोष्टी इतरांपर्यंत सांगू नको, तर त्या तुम्ही कधीच नाही सांगायच्या. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ते तुमचे गुरु सारखे असतात, ते तुमच्या गुरुस्थानी असतात, त्यांनी काही अनुभव घेतलेले असतात, म्हणूनच ते तुम्हाला इथे सांगत असतात की सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सगळेच ऐकण्याच्या लायकीचे नसतात, त्यामुळे त्या सांगू नका. काही काही तर गुरूंचा पण आदेश नाही ऐकत आणि सांगून टाकतात सगळीकडे. मग त्याच्यानंतर जे परिणाम होतात तर त्याला मग त्यांना तोंड द्यावं लागतं. तर येथे दिसून येत आहे
ती सगळंच रिव्हील करण्याची जी तुमची सवय असू शकते तर ती चेंज करण्याची गरज आहे. किंवा कोणीतरी असू शकतं तुमच्या पुढे येऊन सतत काही ना काहीतरी घरचं सांगत आहे, इकडचं तिकडचं सांगत आहे, तर डोंट एंटरटेन देम. तर अशा लोकांना बिलकुल तुम्ही एंटरटेन करू नका. ओके. समवन हेल्प्स यू सी थिंग्स फ्रॉम अ न्यू पर्स्पेक्टिव्ह. तर असेही कुणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. बघा, खूप दुःख यातना सहन केल्याच्या नंतर एक कुणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येईल जी तुमच्या जीवनाचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, दृष्टिकोन आहे जगण्याचा, तो बदलून टाकेल. कारण की एक कटुता निर्माण होते मनामध्ये, एक दुःख असतं सतत की माझ्या बाबतीत असं घडून गेलंय अँड मला कधी चांगले लोक नाही भेटले, माझ्या बाबतीमध्ये असंच झालं, ह्या जगामध्ये चांगले लोकच नाही, सगळे फसवणारेच असतात. तर काहींचा हाही दृष्टिकोन असतो. परंतु तसे अनुभव घेतलेले असतात त्यांनी, त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांचे रिलेशनशिप, त्यांचे कोवर्कर, तर असे असतात ते. ठीक आहे. आणि तुम्हाला आता त्या लोकांची काही गरज नाही, तुम्ही त्यांची आता तोंड पाहायला सुद्धा जात नाही किंवा तुम्हाला त्यांचे तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाहीये. मे बी एवढे कंटाळलेले आहात तुम्ही, कारण की तुम्ही ज्या वेळेस जाता, प्रत्येक वेळेस जाता, त्या वेळेस त्यांची तेच क्रायटेरिया असतो. थोडंसं काहीतरी उकरायचं आणि मग त्याच्यातून गाव जमा करायचं आणि मग भांडणं उकरून काढायचे आणि तोंडाला तोंड द्यायचं आणि त्याच गोष्टीवर पुन्हा तो विषय चघळत बसायचा म्हशीसारखा, ते रवंत केल्यासारखा, तोच विषय. आणि तुम्हाला त्यामध्ये जायचं नाहीये. सो तुम्ही असू शकता त्या लोकांपासून डिस्टन्स ठेवत आहात, तुम्ही त्या लोकांपासून दूर राहत आहात. तर ह्याही ऊर्जा येथे आहेत. परंतु हे असे अनुभव तुम्ही घेतलेले आहेत वारंवार. तर आता तुमच्या जीवनामध्ये अशी कुणीतरी व्यक्ती येणार आहे जी तुम्हाला हेल्प करेल तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी. आणि ती व्यक्ती तुमच्यासोबत आयुष्यभर राहील. मे बी ती एनर्जी वाईज राहील किंवा फिजिकली राहील, परंतु ती व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येईल, तुमची लाईफ 360 डिग्री चेंज होणार आहे. तर माता महालक्ष्मी तुमच्यासाठी खूप अशी चांगली व्यक्ती निवडलेली आहे जी तुमच्या जीवनामध्ये लवकरच तिचं पदार्पण होणार आहे. आणि तिच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक वेगळाच दृष्टिकोन येथे दिसून येत आहे, दिसेल. आणि ती व्यक्ती तुम्हाला, हा माणूस जसा डोंगरावरती चढलाय, म्हणजे उंच शिखरावरती चढलाय, एव्हरेस्टवरती चढलाय, तसं तुम्हाला ती उच्चतेकडे घेऊन जाईल. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येते, ती कुणी आपल्याला पैशाचे आमिष देतं, कुणी रिलेशनशिपचं देतं, कुणी कुठेतरी फिरायला जायचं देतं, कुणी तरी काही सांगतं. परंतु अशी एखादी व्यक्ती असते जी आपल्याला डिवाइनशी कनेक्टेड करते, जी आपली ऊर्जा जी आहे स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन जाते. तर अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे जी तुमच्या दुःखांचं जे काही कारण राहिलेलं आहे इथून मागं, तर ते बदलून तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे शांती, पीस, आनंद अँड डिवाइनचं अस्तित्व जे प्रत्येकामध्ये असतं ते कुठेतरी उजागर करण्यासाठी येणार आहे. एक सोल कनेक्शन म्हणू आपण, असं सोल कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज ही रिअल स्टोरी आहे तुमच्या जीवनाची, जी तुमची जीवनाची स्टोरी आहे त्या जीवनाच्या स्टोरीमध्ये आता हे पान सुद्धा जोडलं जाणार आहे. किती पर्सनची एंट्री तुमच्या जीवनामध्ये होत आहे, कारण की तुम्ही आतापर्यंत खूप जास्त असे अनुभव घेतलेले आहेत. तर जशी रिडिंगला सुरुवात झाली तशी ओव्हर थिंकिंगची एनर्जी आली, निगेटिव्हिटीची एनर्जी आली, त्यावरूनच इंडिकेट झालं की तुमच्या जीवनामध्ये खूप स्ट्रगल राहिलेला आहे आणि आत्ताही तो दिसून येत आहे. तुमच्या जीवनामध्ये एक दुःखद प्रसंगही घडून गेलेले आहेत. तर आता आपल्याला इथे दिसून येत आहे, मे बी काहींना घराचं स्वप्न आहे, काहींचं असं एक स्वप्न आहे की मला एखाद्या ठिकाणी जागा घ्यायची आहे, तिथे घर बांधायचं आहे, एखादं असं काचीचं छोटंसं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी चांगलं घर बांधायचं आहे, तिथे मला शांतपणे राहायचं आहे अँड मला तिथे ध्यान साधना करायची आहे, मेडिटेशन करायचं आहे, मला माझ्या भगवंतासोबत कनेक्टेड राहायचं आहे. तर हेही काहींचं स्वप्न असतं. ओके. तर असं येथे दिसून येत आहे तुम्हाला तुमचं जीवन जगायचं आहे. जे पास्ट लाईफ पासूनची ही जी स्टोरी जी राहिलेली आहे, अर्धवट राहिलेली आहे तुमच्या पर्सन सोबत, ती येथे कुठेतरी कंप्लीट होताना दिसून येत आहे. तुमचं जे पास्ट लाईफचं राहिलेलं कर्म आहे ते येथे पूर्ण होताना दिसून येत आहे. बघा, काहींचं जीवनात येण्याचं ध्येय हेच असतं की त्यांना स्पिरिच्युअलिटीमध्ये जायचं असतं, काहींना त्यांचं घर बांधायचं असतं, काहींना ते मॅरेज जे आहे, जे अर्धवट राहिलं होतं प्रेम, ते पूर्ण करायचं असतं. तर असे वेगवेगळे त्यांचे पर्पज असतात. हे बघा, हे आयुष्य आपल्याला वाटतं तेवढं मोठं नाही आहे ब्रह्मांडाच्या दृष्टीने, हे तर फक्त एखाद्या सेकंदासारखं आहे आणि त्याच्यात आपल्याला वाटतं की 50-60 वर्ष झाले, 70 वर्ष झाले, परंतु ब्रह्मांडाच्या दृष्टीने त्याचा काही एक सेकंदाचा हा एक छोटासा हा भाग आहे आपलं आयुष्य म्हणजे. म्हणून मग हे पास्ट लाईफच्या ज्या गोष्टी असतात त्या पुन्हा रिपीट होतात, कारण की ज्यावेळेस आपण हे शरीर त्याग करतो परंतु इच्छा आकांक्षा तर त्याच राहतात ना. म्हणून तर मग हे साधू संन्यासी काय करतात,
एखाद्या डोंगरावरती जातात किंवा हिमालयात जातात, तिथे साधना करतात, कारण की त्यांच्या हातून कुठलंच कर्म घडलं नाही पाहिजे. म्हणजे एखादं जरी कर्म घडलं तर ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा यावं लागतं. सो त्यामुळे त्यांना यायचं नसतं, पुन्हा मुक्ती हवी असते, मुक्तीची वाटचाल असते. तर येथे दिसून येत आहे मागच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी राहिलेल्या होत्या त्या आता ह्या जन्मामध्ये पूर्ण होतील. माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने या जन्मामध्ये त्या गोष्टी पूर्ण होतील. आणि ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनाचा पर्स्पेक्टिव्ह, न्यू पर्स्पेक्टिव्ह, पर्पज तुमच्या जीवनाचं ती तुम्हाला दाखवून देणार आहे. बघा, तुम्ही जीवनामध्ये कसंही जा, इकडून जा तिकडून जा, परंतु डिवाइन तुम्हाला बरोबर त्या मार्गावरतीच आणतं जे तुमच्या जीवनामध्ये घडायचं असतं. कारण की ते तुमच्या स्टोरीमध्ये लिहिलेलं असतं. तर आपण कितीही म्हटलं की मी असं करील मग तसं होईल, मी हे करील मग ते होईल, पण तसं नसतं ते. ज्या वेळेस ज्या गोष्टी आपल्या स्वप्नातही आपण विचार केलेला नसतो अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. तर का घडतात? तर ते तशाच घडायच्या असतात, पण आपण विचार करतो असंच का घडलं, मला हे तर नव्हतं करायचं, मग हे का घडलं. तर ह्याही गोष्टी अशा येथे दिसून येत आहेत. तर मे बी मागील जन्माचं जे काही अर्धवट राहिलेलं कार्य आहे त्याला जोडण्यासाठीच ह्या गोष्टी घडत असतात. तर त्या घडणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी मोठा चेंज आपल्याला येथे दिसून येत आहे, जेणेकरून तुमच्या जीवनाचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते बदलणार आहे. तुमच्या जीवनाचा हेतू हे बघा, कुणीतरी आधी काहीतरी वेगळंच असतं, कुणीतरी लॉयर असतं परंतु ते नंतर हीलर बनतं, म्हणजे ज्यांचं कायदेशीर रिलेटेड. कोणी पोलीस असतं परंतु ते नंतर काय बनतं, ते स्पिरिच्युअलिटीमध्ये जाऊन रेकी हीलर बनतं किंवा मग टॅरो ट्रेडर बनतं. म्हणजे जे घडायचं नसतं ते घडत जातं आणि त्यांची फील्ड एकदम चेंज होते. तर ते त्यांच्या आत्म्याचं कार्य असतं, परंतु ते कधी समोर येतं ज्यावेळेस अशी काहीतरी प्रसंग घडतात अँड आपल्या जीवनामध्ये एक सोल शॉक बसतो, एक मोठा ट्रिगर मिळतो, त्यानंतर आपण तिकडे वळतो आणि ते त्याच्यासाठीच असतं, तिकडेच घेऊन जाण्यासाठी असतं. तर अशी एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल जे तुमचं राहिलेलं ध्येय आहे, जे कार्य आहे ते पूर्ण करेल. हा रस्ता अननोन आहे, पाथ हा अननोन आहे, परंतु हा तुमच्यासाठी योग्य आहे. हा फ्लावरनी भरलेला आहे अँड खूप त्या मार्गावरती जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा त्यामध्ये फक्त तुम्हाला सुख, आनंद आणि एक प्रकारे शांती तुमच्या मनाला मिळणार आहे. द पाथ अहेड इन द रिलेशनशिप इज अनसर्टन एट होपफुल. जरी यामध्ये अनिश्चितता आहे ह्या रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा ज्या पाथवरती, ज्या मार्गावरती डिवाइन तुम्हाला घेऊन जात आहे, तो मार्ग अनसर्टन आहे, म्हणजे अनिश्चितता आहे. तिथे घडीला काय होईल सांगता नाही येत, आज हे झालंय तर उद्या काय होईल सांगता नाही येत. परंतु हा जो पाथ आहे तुमचा, हा जो मार्ग आहे तो होपफुल आहे, आशादायी आहे. तो तुमच्या जीवनाला, तुमच्या सोलच्या आनंदासाठी आहे. तुमच्या सोलला जे हवं आहे त्या मार्गानेच हा मार्ग तुम्हाला घेऊन जात आहे. तर तुम्हाला इथे चिंता करण्याची गरज नाही आहे, ओव्हर थिंकिंग करण्याची गरज नाही आहे. माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल होताना, पॉवरफुल चेंजेस होताना दिसून येत आहे. तर तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट होत आहे तर नक्कीच क्लेम करा. तर टेम्पररी डिस्टन्स आहे, काही ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार आहे त्यांच्यापासून तुमच्यासाठी टेम्पररी डिस्टन्स आहे. मे बी तुम्ही एखाद्या करिअरच्या संदर्भामध्ये विचार करत आहात, जॉबच्या संदर्भामध्ये, बिझनेसच्या संदर्भामध्ये. तुम्हाला काहीतरी करायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, प्रवासाला जायचं आहे, तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आता एवढ्या 4-5 दिवसाच्या नंतर. तर त्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात, तुमचे पर्सन तुमच्यापासून दूर आहे, तुमचे नातेवाईक, तुमचे ज्यांच्याशी इमोशनली कनेक्शन आहे ते लोक तुमच्यापासून दूर आहेत. तर हा टेम्पररी डिस्टन्स आहे. बघा, कधी कधी आपण कामानिमित्त दुसरीकडे राहत असतो, मग आपलं डोकं, आपलं मन सतत आपल्या गावी असतं किंवा आपल्या लोकांमध्ये असतं. तर तेथे तुम्हाला जायचं आहे परंतु जाता येत नाहीये. मग तुम्ही विचार करता, आम्ही कधी जाऊ शकू का नाही आमच्या लोकांमध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये, आमचे जे काही इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये आम्ही कधी जाऊ की नाही जाऊ. तर हा विचार असतो तुमचा. तर बघा, हे डिस्टन्स जे आहे, जे रिलेशनशिपमध्ये सुद्धा असू शकतं. जर बदली, ट्रान्सफर असते आणि हजबंड वाईफ बाजूबाजूला असतात किंवा मग आईवडील दूर दूर असतात, शिकण्यासाठी तुम्ही दूर असता किंवा जॉब, करिअरच्या संदर्भामध्ये, तर त्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. तुमच्या गोलपासून सुद्धा तुम्ही सध्या डिस्टन्समध्ये आहात, परंतु हे जे काही डिस्टन्स आहे, हा दुरावा जो आहे, हे रिलेशनशिप आहे, हे टेम्पररी आहे. हा दुरावा तुमच्या पर्सनसोबत, तुमच्या इतर गोष्टींसोबत, तर हा टेम्पररी म्हणजे सध्यापुरता आहे. लवकरच ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये रिकनेक्ट होणार आहे. तर हॅप्पी व्हा, आनंदी व्हा, थोडंसं असं फ्री व्हा, खुश व्हा, रेस्ट करा, थोडं खूप डोक्याला ताण देऊ नका, खूप ओव्हर थिंकिंग करू नका.
कारण की मग त्यामुळे तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये जातील. तर जास्त विचार करू नका. ती व्यक्ती तुमच्या सोबतच आहे, सतत आहे, एनर्जेटिकली आहे. जरी तुम्हाला वाटत आहे की ती व्यक्ती आपल्यासोबत नाही आहे, मग काही होणारच नाही भविष्यामध्ये, मग सगळा जीवनाचा आनंदच निघून गेला आहे, आता जगून तरी काय करायचं, हे तुमचे थॉट्स असतील. तुमच्या जीवनामध्ये काही झालं असेल असं, त्या अकॉर्डिंग हे थॉट्स आहेत. तर येथे दिसून येत आहे की हे डिस्टन्स हे जे आहे ते टेम्पररी आहे. मे बी असू शकतं काहींचे डिवोर्सपर्यंत गोष्टी जातात रिलेशनशिपमध्ये, आणि नंतर 2-4 वर्षांनी त्यांना वाटतं उगच आपण हे डिवोर्सच्या गोष्टीमध्ये पडलो, आपण असं नव्हतं करायला पाहिजे. काहींना लवकरच समजतं, ते पुन्हा येतात. पण काहींना नाही समजत, मुलं असले तरी पण ते दूर होतात. मग थर्ड पार्टी सिच्युएशन निर्माण होते, जसं की ते आहे लव्ह ट्रायंगल. मग ते दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये अडकतात. शक्यतो फिमेल नाही अडकत, परंतु मेल जे आहेत ते काही थांबत नाही, ते लगेच दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जातात. तर येथे दिसून येत आहे नंतरचा येणारा जो पश्चाताप असतो तो काय करावं काय नाही असं. मी तर मागे एक कोणाची रिडिंग केली, तर त्यांचं नाव नाही मला सांगता येणार कारण की इथं सांगणं पण चुकीचंच आहे. तर त्यांचे जे हस्बंड होते ते गेले तर गेलेच, परत काही आलेच नाही. 4-5 वर्ष ती डिवोर्सची केसही चालूच होती, ते हस्बंड काही आले नाही. ह्या ज्या लेडीज होत्या त्या खूप जास्त, त्यांच्याकडं जॉबही नव्हता आणि काहीच नव्हतं, मग मुलंही नव्हते त्यांचे. बहुतेक वर्ष झालेले होते लग्नाला, 7-8 वर्ष झाले असतील, 10-15 झाले, मुलं वगैरे काही नव्हते. पण इतकी निगेटिव्हिटी होती त्यांच्या सगळ्या आयुष्यामध्ये सतत. नंतर ती व्यक्ती जी आहे ती दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये गेली आणि ही डिवोर्सची केस तशीच पेंडिंग आहे. आता ह्या फिमेलला ते हस्बंड पाहिजे आहे, भलेही ते कसे असो, रिलेशनशिपमध्ये असो किंवा कसे असो. हे बघा, सुरुवातीलाच थोड्या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं दोघांनीही. मग इतक्या पुढे गोष्टी जेव्हा जातात त्यावेळेस मग सगळ्या गोष्टी तुम्ही स्वीकारायला तयार होता. तर अगोदर थोडंसं जे असतं ते ॲडजस्टमेंट थोडी सगळ्या दोघांनाही करणं गरजेचं असतं. तर हे रिलेशनशिप विवाहानंतर खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असतं. तर ते समजून सांगणारी संस्था पण नाही ना आपल्या इकडं कुणी. थोडेसे भांडणं झाले की लगेच मग बाजूबाजूला होतात किंवा मग समजून नाही घेत. आता ज्या स्त्रिया खूप मॅच्युअर असतात किंवा पुरुष असतात ते समजून घेतात, 10-10, 15-15 वर्ष जरी त्याच्यामध्ये अडचणी असल्या तरी पण ते चालवतात, कारण त्यांना माहिती असतं पुढचं भविष्य काय आहे. परंतु काही जे ज्यांना कुणाचं मार्गदर्शन असतं ते लगेच मग डिस्कनेक्ट होण्याचा निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप होतो. तर येथे दिसून येत आहे मे बी जे डिस्टन्स आहे ते दुरावा आहे, तो टेम्पररी आहे. काहींच्या बाबतीमध्ये लव्ह ट्रायंगल असण्याची शक्यता आहे. सो असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये, सगळ्यांच्या बाबतीमध्ये नाही आहे. तर जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या. तर कोणीतरी जे आहे तुमच्या जीवनामध्ये त्याचा हिडन अजेंडा आहे. त्याने फक्त असं म्हणतो ना आपण, एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येते. काही काहींचं खरं पण असतं, काही काहींचं असं पण असतं की ती व्यक्ती जी असते ती खरंच खूप लोअर म्हणजे खालच्या स्तरावरची असते, जी फक्त फसवायलाच आलेली असते. तर येथे दिसून येत आहे समवन हॅज अ हिडन अजेंडा अँड मोटिव्ह. कोणाची तरी गिरगिट आहे, तो गिरगिट माहिती आहे ना आपल्याला, जो रंग बदलतो, असा व्यक्ती आहे. दाखवतो एक तुम्हाला, ते एक मूवी होती बघा अपरिचित नावाची, तो त्याचे मल्टिपल पर्सनॅलिटीज असतात. तो एक इकडे दाखवतो, एक तिकडे दाखवतो. आय डोंट नो, पण कुणीतरी गरुड पुराणाचं वाचन करत आहे का? कारण की मला कालपासून तसे इंडिकेशन येत आहे की वाचू शकतं. कुणाला तरी गरुड पुराणाचं वाचन करण्याची गरज आहे. गरुड पुराण जर तुम्ही कुणी वाचत असाल किंवा वाचला असाल तर कमेंट करा. चॅनलला येथे सबस्क्राईब करा आणि तुमची एनर्जी एक्सचेंज करा. जो कर्म आहे तो तुमचा पॉझिटिव्हली येथे क्रिएट करायचा आहे. प्रोटेक्ट युअर हार्ट. तर येथे काहींच्या बाबतीमध्ये जर लव्ह ट्रायंगल असेल, रिलेशनशिपमध्ये असाल, लव्ह ट्रायंगल असेल, दुःखी असाल, तर प्रोटेक्ट युअर हार्ट. आधी स्वतःला सांभाळा, मग तुम्ही दुसऱ्यांचा विचार करा. गार्ड युअर इमोशन्स टू अवॉइड हर्ट. तर दुःख जे लोक तुम्हाला देतात ना त्यांच्यापासून दूर राहा. माता महालक्ष्मी सुद्धा येथे तुम्हाला गाईड करत आहे. जे लोक निगेटिव्ह आहेत, जे तुम्हाला वारंवार सतावतात, ज्यांच्यामुळे तुमचं मन दुःखी होतं, तर असे जे नकारात्मक लोक असतात, असे जे तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे साडेसातीसारखे असतात, तर अशा लोकांना तुम्हाला दूर करायचं आहे. आणि हे लोक तुमच्या इनर सर्कल मीन्स तुमचे जे कार्यक्षेत्र आहे, तुमचं जे घर आहे, तुमचं जे जवळचं ठिकाण आहे, त्याच्याशीच हे लोक, त्याच्यातलेच हे लोक आहेत. सो तुम्हाला माहिती आहे ते कोण आहे. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक डीप कनेक्शन येत आहे, डीप कनेक्शन, लव कनेक्शन येत आहे. सायलेंटली येत आहे, छुप्या पद्धतीने येत आहे. मीन्स जास्त गाजावाजा नाही होणार त्या गोष्टीचा, किंवा तुम्ही तो करू नये.
कारण की ते जे रिलेशनशिप असणार आहे सोल कनेक्शन असणार आहे आणि ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असेन्शनसाठी तुमच्या हिलिंगसाठी येत आहे, जे की हिलिंग तुम्हाला मिळालेली नाही आहे. तुम्ही अनेक दुःख त्रास संकट यातना पाहिलेल्या आहेत आणि मे बी काहींची पार लगेच म्हणजे आपण म्हणतो डेथपर्यंत सिच्युएशन गेली होती. तर परंतु ती जी व्यक्ती तेव्हा तुमच्या जीवनामध्ये येईल तेव्हा एक हिलिंग मिळेल तुम्हाला, आराम मिळेल तुम्हाला आणि तो आराम मिळण्याचा हा कालावधी आहे. अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये लवकरच येत आहे. अनस्पोकन अंडरस्टँडिंग तुमच्या दोघांमध्ये अनस्पोकन म्हणजे बोललं नाही तरी अंडरस्टँडिंग असेल, इतकं ते डीप कनेक्शन असेल. एवढं डीप कनेक्शन कुठे असतं, जेव्हा ते सोलचं कनेक्शन असतं. जेव्हा एखादी व्यक्ती काही सांगत असेल तर दुसऱ्या पर्सनला कळते किंवा नाही सांगितली तरी कळतं की ह्याला काय म्हणायचं आहे. सो इतकं ते सोल कनेक्शन डीप असतं, कारण की अनेक पास्ट लाईफ तुम्ही एकत्रित घालवलेले असतात, अनेक जन्म तुम्ही मॅरिड राहिलेले असतात, लव कनेक्शनमध्ये राहिलेले असतात, तुम्ही एकमेकांना भरपूर समजून घेतलेलं असतं. प्रत्येक जन्मामध्ये एकदा एक पुस्तक वाचलं की ते पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज नसते. त्याच्यातला जो मतीत अर्थ असतो तो एकदा समजून घेतला की मग पुन्हा ते पुस्तक वाचण्याची गरज नसते. जर तुम्ही ते पुस्तक वाचलेलं आहे आधीच तर मग पुन्हा तुम्हाला ह्या जन्मामध्ये ते पुस्तक वाचण्याची गरज नसते. तुम्हाला माहिती असतं ह्याच्या आतमध्ये काय सारांश दडलेला आहे, मतीत अर्थ दडलेला आहे. मग तुम्हाला ते सोपं जातं एकमेकांना समजून घेणं. तर असं कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये येईल 100%. अटॅचमेंट इश्यू ठेवू नका कोणाशीच. या जगामध्ये कुणीच अटॅचमेंटच्या लायकीचं नाहीये. द अदर पर्सन इज नॉट बिंग फुल्ली ओपन विथ यू. कोणतरी आहे जे तुमच्याशी फुल्ली ओपन नाहीये. पुश अँड पूल, सध्या पुश अँड पूलची एनर्जी आहे. ट्विन फ्लेम कनेक्शन असण्याची शक्यता ते आहे. सोल कनेक्शन मी म्हटलं ना, तर ते ट्विन फ्लेमच तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येत आहेत. ओके, रियुनियनचे चान्सेस आहेत. तरी सुद्धा तुम्हाला अटॅचमेंट ठेवायची नाही. तुम्ही सारखं सारखं म्हणाल माझं रियुनियन होऊ दे होऊ दे, म्हणजे तुम्ही याचा अर्थ तुमची सगळी एनर्जी त्या व्यक्तीच्या पाठीमागे घालत आहात. तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या पाठीमागे नाही जायचंय. तुम्हाला तुमच्या ऊर्जांमध्ये येऊन तुम्हाला तुमचा विकास करायचा आहे. आधी तुमच्या सोलचा विकास करायचा आहे. जर ही ट्विन फ्लेमची जर्नी आहे तर ही एकच सोलची ही जर्नी असते. येथे जे स्पिरिच्युअल बिंग आहे त्यांनी आध्यात्मिक कार्य करून आपल्या सोलचं असेन्शन करायचं असतं आणि मग तो दुसरा पर्सन तुमच्या जीवनात येईल का नाही हे डिवाइनच्या हातात आहे. तर अटॅचमेंट ठेवून खूप त्या व्यक्तीच्या मागे डेस्परेटली जाऊ नका, कारण की त्याने नंतर तुमचं जी मेंटल हेल्थ आहे ती पूर्ण खराब होऊन जाईल. युअर डेस्टिनी एन्काउंटर विथ युअर पार्टनर लवकरच, क्रॉसिंग पाथ. अगेन तोच मेसेज येत आहे. याचा अर्थ ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये 100% घडणार आहे. अनकवर ट्रूथ, काही सत्य तुम्हाला कळेल, काही इव्हिडन्स तुमच्या समोर येणार आहेत. अनएक्सपेक्टेड रिव्हिलेशन, काही शॉकिंग रिव्हिलेशन तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत लवकरच. इनर कन्फ्लिक्टमधून बाहेर तुम्हाला माता महालक्ष्मी काढत आहे. सध्याच्या ह्या ज्या काही ऊर्जा आहेत तर त्यातून तुम्हाला ती बाहेर काढेल. एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे, एखाद्या डिसिजनमध्ये तुम्ही अडकलेले आहात. बिकॉज ऑफ दिस कार्ड इनर कन्फ्लिक्टचं कार्ड आहे, तर डिसिजनमध्ये मे बी तुम्ही अडकलेले असू शकता. तर त्यातून तुम्हाला माता महालक्ष्मी जी आहे योग्य ते मार्गदर्शन ह्या रिडिंगद्वारे देत आहे, किंवा तुम्हाला काहीतरी इंट्युशन्स पाठवत आहे, किंवा मग तुम्हाला स्वप्नांद्वारे किंवा काही संदेश तुमच्या पुढे असे येतील की त्यातून तुमचं जे कन्फ्लिक्ट आहे ते दूर होईल, किंवा तुम्हाला येथे गायडन्स घेण्याची गरज आहे. आज गुरुवार आहे, गुरूंचाही हा आदेश आहे की गायडन्स घ्या एखाद्या गोष्टीविषयी. जर तुम्हाला समजत नसेल, खूप कन्फ्युजन मध्ये असेल, बघा आपलं नाही समजत आपल्याला, परंतु दुसऱ्याने एखाद्याने आपलं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याला ते लवकर समजतं, कारण की तो आपल्या दुःखामध्ये नसतो अडकलेला. आपल्या दुःखामध्ये आपण अडकलेला असतो, त्यामुळे आपण योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही, परंतु दुसरी व्यक्ती ते घेऊ शकते. तर त्यामुळे येथे गायडन्स घेण्यासाठी सांगितलं जातं वेळोवेळी. तर येथे जे कोणी ह्या चॅनलशी कनेक्टेड आहेत तर आय थिंक त्यांना काही ना काहीतरी गायडन्स डिव्हाइन सजेस्ट करत आहे घेण्यासाठी. तर आपण आता काय ब्लेसिंग्स आहे बघूया. तुमच्यासाठी माता महालक्ष्मी काय ब्लेसिंग्स तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे. असं होतं कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट करायची असते, पण आपण काय करू, ती गोष्ट पुढे ढकलतो. सतत म्हणतो जाऊ दे, दवाखान्यात जायचंय नको आज जायला, आज बरं वाटतंय उद्या जाऊ, इकडे जायचं गावाकडे जायचं नको आज जायला, नंतर जाऊ, आपल्याला एखादं कार्य करायचंय नको आज करायला नंतर करू. तर ही काय होते, निगेटिव्हिटी तयार होते. तर येथे पोस्टपोन नका करू. माता महालक्ष्मी तुमच्या जीवनात त्या ठिकाणी काहीतरी मोठं तुमच्यासाठी सरप्राईज दडलेलं आहे तेथे, तर तेथे तुम्हाला जायचंच आहे. 9 नंबरचं कार्ड आहे. मे बी बजरंगबलीची ऊर्जा आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे बजरंगबलीची सेवा करा, परंतु तुम्ही करत नाही आहात असं येथे दिसून येत आहे. ओके, काही गोष्टी ज्या आहेत त्या नव्याने तुमच्या जीवनामध्ये सुरू होत आहे. ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे.
ट्रॅव्हल करणार आहात तुम्ही लवकरच, या 2-3 दिवसानंतर कुठेतरी जाणार आहात. कम्प्लिशन जे काही तुम्ही मागितलेलं आहे डिवाइनला, परमेश्वराला, तर ते मिळणार आहे. पैसा जो आहे भरपूर तुमच्याकडे येताना इथे दिसून येत आहे. तर मागायचे तर पूर्ण मागा डिवाइनला, कमी नका मागू, भरपूर मागा, कारण की आता ते सगळं तुम्हाला डिवाइन प्रदान करणार आहे. बिलेनियर, करोडपती, लखोपती असे सुद्धा येथे शब्द मला ऐकू येत आहेत. ते सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. स्वप्न पाहणं सोडू नका, स्वतःबद्दल कमी विचार करू नका, कंजूस विचार करू नका, कारण की तुम्हाला जे आहे रत्न, हिरे, जवाहरात, सोनं जे काय पाहिजे ते मागा. माता महालक्ष्मी ते सगळं प्रदान करेल. ही जी आता पौर्णिमा येणार आहे त्या अकॉर्डिंगच्या ह्या ऊर्जा आहेत, जर्नी आहे तुमची आध्यात्मिक, त्या अकॉर्डिंग मागा. सिद्धिया नका मागू, परमात्म्याला मागा. जे तुमच्या जीवनामध्ये जो स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस येथे आपल्याला बर्डन जे आहे ते दूर माता महालक्ष्मी करताना दिसून येत आहे. सो क्लाइमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साइन फॉर यू. गोइंग विथ द फ्लो. तर सध्या ज्या गोष्टी घडत आहेत तर त्याला विरोध करू नका. गोइंग विथ द फ्लो, जे काही तुम्हाला गायडन्स मिळत आहे, जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे, तर त्यामध्ये थोडे दिवस तुम्हाला शांत राहायचं आहे. सप्टेंबरच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल होणार आहेत, कारण की तसे योग ब्रह्मांडामध्ये जुळून येतील आफ्टर सप्टेंबर. हा फक्त आता जो राहिलेला कालावधी आहे 8-10 दिवसांचा, तोच थोडासा काहींच्या बाबतीमध्ये असू शकतो, थोडा क्रिटिकल राहील किंवा थोडंसं त्यांना थोडा म्हणजे स्ट्रगल युक्त राहू शकतो. परंतु सप्टेंबर नंतर तुमचे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण होणार आहेत. तर सध्या गोइंग विथ द फ्लो राहा, सध्या प्रवाहानुसार चाला. पॉसिबिलिटीज आहे, जे काही तुम्ही मागत आहात डिवाइनला, तर पॉसिबिलिटी आहे, शक्यता तेथे 100% आहे. सोर्स डिवाइन आहे, तुमचा सोर्स युनिवर्स आहे. तर तुम्ही युनिवर्सशी कनेक्टेड आहात, तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहात, त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या जीवनात लवकरच घडतील. सो क्लाइमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साइन. सायलेन्स. शिवजींची सेवा करा, सायलेन्समध्ये जा, मेडिटेशनमध्ये जा, ध्यानधारणेमध्ये जा, शून्यापर्यंत जा. तिथपर्यंत तुमच्या एनर्जीज जातील. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा येथे खूप जास्त प्रगती आपल्याला दिसून येत आहे. ओके, आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवशक्ती.